तर नमस्कार भावानो, कसे आहेत तुम्ही सर्व. आज आहे संडे. बाय द वे, कालचं तुम्हाला माहिती असेल की आपण सायनला चाललो होतो. जाताना LBS रोडला एक बाईकवाला आपल्या गाडीला ठोकतो. गाडीला छोटं मोठं डॅमेज पडतं आणि आपला गाडीचा ब्रेक लाईट जो असतो तो पूर्ण डॅमेज होऊन जातो. आणि आज संडे, बोललो आज हे सर्व काम आपण फायनल करूया. सर्वात पहिलं आल्यावर खालती बघतो गाडी घाण होती, तर गाडीला क्लीन वगैरे करतो. आणि आपण शोसाठी जे अलॉय व्हील्स लावले होते गाडीला, टायराला, ते पण खोलून आपल्या गाडीचे नट चेक करतो टायराचे. आणि ते सर्व टाईट केल्याच्या नंतर आपण आपली रिक्षा घेऊन चाललो कमल ऑटो पार्ककडे. आणि त्यांच्याकडनं आल्यावर आपण घेतो गाडीच्या ब्रेक लाईटचं ढाकण, जे की आपल्या पाठी लागणार आहे. हेच आहे भावानं जे ढाकण, जे की आपल्याला ह्या ठिकाणी लावावं लागेल. तर सर्वात पहिले हे ढाकण आपल्याला जे लागेल आहे ते खोलावं लागेल. तर हे खोलणं तर माझ्यासाठी थोडं मुश्किल आहे. इथं मॅकॅनिकला विचारतो, पण मॅकॅनिक तर सर्व घरी झालेले असते आणि आपल्याला हे सर्व काम करणं थोडं उशिरा लागेल. मॅकॅनिकसाठी तर 2 मिनटाचं काम आहे, बट आपल्यासाठी आय थिंक 2 घंटे पण खूप कमी पडेल. तर जसं मी करायला लागतो आपल्या गाडीचं काम. तर बघा भावाने यार, मला एक नट खोलायला एवढा प्रॉब्लेम व्हावा लागला. बट जसं करून मी खोलतो हे नट. आणि 4 स्क्रू आहेत ते पण आपल्याला खोलावं लागेल. पण ह्यासाठी आपल्याला घरी जावं लागेल, कारण की माझ्याकडे स्क्रू ड्रायव्हर नाही. घरी जाऊन आपल्याकडे स्क्रू ड्रायव्हर आपल्या बॉक्स आहे त्याच्यामध्ये भेटून जाईल. तर भावानं मी आलो आता घरी, आणि आपल्याकडं हॅमर पण आहे, जेणे की आपले डॅमेज झालेली बॉडी जरा ठोकून नीट करू शकतो. तर हातोड्याने हे बॉडी आपली चेपलेली त्याला पहिले ठीक करतो. आणि त्याच्यानंतर आपल्या गाडीचं हेडलाईट, आपल्या ब्रेक लाईटचं ढाकण घेतो आणि त्याचे पण स्क्रू वगैरे खोलायला लागतो. बाय द वे भावानो, हे सर्व स्क्रू खोलल्याच्यानंतर सर्व लाईट अटॅच करतो आणि आपल्या रिक्षाला पुन्हा फिट करून टाकतो. तर बघा भावानो, कसं वाटतं आहे आजचा ब्लॉग, तुम्हाला आवडला का नाही मला कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग एंड करतो. बाय बाय गाईज, लव यू ऑल्स.